या प्रकरणी अपराध क्रमांक 84/2015 मध्ये अटक वॉरंट मधील आरोपी नामे नितेश मेश्राम यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेली होती. 10/6/24 ला अटक केलेली होती आणि 11/6/24 ला त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी लॉकअप मधून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय चांदूर रेल्वे या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केली होती. त्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या संबंधित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी उपचाराकरता पाठवण्यास सांगितले होते. परंतु संबंधित अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला उपचाराकरता न नेता माननीय सक्षम न्यायालयासमोर हजर केले व त्याच्या बाबत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड चे आदेश पारित झाले. या पारित झालेल्या आदेशानंतर त्यांनी त्याला मध्यवर्ती कारागृह अमरावती या ठिकाणी भरती केले. नमूद आरोपी याची मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्याला तिथून मग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी भरती करण्यात आली आणि उपचारादरम्यान सदरचा आरोपी मरण पावला. याबाबत संबंधित आरोपीच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्याची पुढे न्यायालयीन चौकशी पण आदेशित करण्यात आली होती आणि न्यायालयीन चौकशी करण्यात आलेली होती. न्यायालयीन चौकशीमध्ये तत्कालीन ठाणेदार आणि इतर 8 पोलीस अंमलदार हे दोषी आढळल्याने प्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 00/2025 कलम 302/34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचं प्रकरण हे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येत आहे.